गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर योजनेविरोधात जनजागृती करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी 2 जुलै 2026 रोजी लक्ष्मी गेट ते चामोर्शी येथून आष्टी रोडवरील महावितरण कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले। स्मार्ट मीटर योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची स्पष्ट हमी सरकारने द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच वीज ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून योजनेबाबत पारदर्शक माहिती जनतेसमोर मांडावी, असेही वक्त्यांनी सांगितले। दिनांक 2 जुलै रोजी आयोजित मोर्चात नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जनांदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। परिचय द्या। नमस्कार, मी NSYचा जिल्हाध्यक्ष आहे आणि माझ्यासोबतला विजयजीला सोशल मीडिया प्रमुख, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विलासजी चिचघरे, तसाच युवक काँग्रेस उपाध्यक्ष आपले हेमंतजी पुवासेजी, NSY उपाध्यक्ष तेजसजी कोंडेकर, संजू भाऊजी आणि चौधरी काकाजी व सर्व आमचे व्यासपीठावरील सर्व मान्यवर। विषय असा आहे की आपल्या जे स्मार्ट मीटर आणि डिजिटल मीटर या संदर्भामध्ये बरेच नागरिकांमध्ये गैरसमज झालेले आहे। याकरिता आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी आहेत ते लोकांच्या लक्षात आणून देत आहे आणि सामोरील जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे हा आम्ही निवेदनामार्फत मुद्दा मांडणार आहे। याकरिता आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या परिषदेचे काही मुद्दे आहेत। जे स्मार्ट मीटर लावण्याचा जे काही असं काही GR नाही किंवा पत्र नाही आहे, पण शासनाचे जे काही अधिकारी लोक आहेत जे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागामध्ये जबरदस्तीने मीटर लावण्याचा प्रयत्न चालू आहे। काही जणांचं स्मार्ट मीटर असल्यामुळे ॲटोमॅटिकच लाईन कटून जाते। त्याच्यामध्ये पहिले असं होतं की 3-3 महिन्याचं बिल एकसाथ भरण्याचा कार्य होता आणि त्या ठिकाणी बरेचसे लोक पहिलेच ग्रामीण भागातील लोक आर्थिक संकटात असतानाच नवीन संकटामध्ये लोकांना टाकण्याचा प्रयत्न महावितरणकडून चालू आहे। याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।